उत्तराला हरकत आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय असं म्हणतायत, उत्तरात म्हणतायत की वाटपाचं नियोजन केले आहे आणि आता प्रत्यक्ष उत्तरात म्हणतायत की जाहिरात दिलेली नाही, आता जाहिरात देणार. म्हणजे एज्युकेशनचं, शिक्षणाचं सगळं वर्ष संपत आल्यावर तुम्ही जाहिरात देताय. म्हणजे अध्यक्ष महोदय, या पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेत सारथीने जे प्रस्ताव केलेले आहेत ते प्रस्ताव तुम्ही वेळेवर मंजूर करत नाही. न केल्यामुळं तुमच्यावर, सरकारवर परिस्थिती येते, ती काय हरकत नाही. पण हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान तुम्ही का करताय? आणि सारथीमधून शिक्षण घेऊन आपण शिकू शकतो असं लोकांची स्वप्न आता व्हायला लागलेली आहेत. आणि असं असताना तुम्ही जाहिरातच दिली नाही आणि पैसे देतो असं मोगम म्हणताय. मला स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की आपण जाहिरात कधी देणार आणि हे पैसे कधी ट्रान्सफर करणार? आणि या पैशापेक्षा जास्त शिष्यवृत्तीचे अर्ज आले तर त्या पैशाची प्रोव्हिजन तुम्ही कशी करणार? मी अध्यक्ष महोदय आपल्या उत्तरातच सांगितलं की मागच्या वर्षीचं दायित्व खूप वाढलं होतं म्हणून सारथीने ती जाहिरात काढली नव्हती. परंतु आपण लगेच या जाहिराती, आता 31 मार्च व्हायचा, जे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी प्रवेश घेतलेला आहे त्या, वास्तविकता अशी आहे की याच्यामध्ये 300 विद्यार्थ्याची कॅप आहे. परंतु 300ची कॅप असताना लोकांचे अर्ज कमी आले. मी आपल्याला सांगतो की 22-23ला 151, 23-24ला 295 आणि 24-25ला 270. त्यामुळे आता यावर्षी जी आपली इंटेक आहे त्या 100% लाभार्थ्यांचे परत अर्ज बोलवण्यात येईल. 31 मार्चच्या पूर्वी प्रक्रिया करण्यात येईल आणि या विद्यार्थ्यांना जी काही त्यांची शिष्यवृत्ती आहे ती देण्यात येईल, याची हमी सरकार घेत आहे. अध्यक्ष महोदय, माननीय हॅलो अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाशीच मिळता जुळता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. योगेशजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांचं, विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, उन्नती व्हावा, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले त्यांनी उचललेत. परंतु अध्यक्ष महोदय, अजून एक या समाजाशी महत्त्वाचा विषय असा आहे, मराठा समाज आणि ग्रामीण भागातील एकंदरीतच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जेव्हा शहरामध्ये यावं लागतं, प्रत्येकाला शहरातला खर्च परवडत नाही. आपल्याकडे जे हॉस्टेलची प्रतिपूर्ती द्यावी लागते त्यामध्ये अनेक अजून त्रुटी आहेत, त्यामुळे सगळ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. म्हणून मला स्पेसिफिक प्रश्न असा विचारायचा आहे सरकारला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, मराठा समाज आणि एकंदरीतच सगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी शहराच्या ठिकाणी आपण हॉस्टेल उभारण्याचा विचार करणार का, आणि तो करावा अशी मी विनंती करतो आपल्याला. अध्यक्ष महोदय, माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सरकार असताना आमच्या महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी हा चांगला निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन समाजातल्या अनेक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. आणि ही काळजी फक्त आपल्या सरकारनेच केली. जे सन्मान्य सदस्यांनी जो नवीन मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे त्या संदर्भामध्ये तो आपल्या प्रश्नाच्या स्कोपचा बाहेरचा प्रश्न आहे, परंतु त्या संदर्भामध्ये शासन निश्चितपणे सकारात्मक विचार करेल. ज्या पद्धतीने ओबीसीच्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय केला त्यानुसार या बाबतीचा देखील सकारात्मक विचार भविष्यात करण्यात येईल. उत्कर्ष साहेब बोला. देतो. अध्यक्ष महोदय, खरं तर मराठा समाजातील अत्यंत आर्थिक दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्याशी संलग्न असणारा प्रश्न अध्यक्ष महोदय शिष्यवृत्तीचा आहे. माननीय मंत्री महोदयाने अत्यंत पॉझिटिव्ह सुद्धा बोलले की 31 मार्चच्या अगोदर आम्ही हे करतो. अध्यक्ष महोदय, खरं तर याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती निर्माण होतो. अध्यक्ष महाराज, का आपल्याला ही 31 तारखेच्या अगोदर करता येणं शक्य नाही का अध्यक्ष महोदय? कारण की मुलं टेन्शनमध्ये जगतात, त्यांनी अभ्यास करायचा का शिष्यवृत्तीची वाट बघायची. त्यामुळं आजच्या आज जर आपल्याला माननीय जयंत पाटील म्हणतात त्या पद्धतीनं आपण पुरवणी मागण्यामध्ये तरतूद केली असेल तर 2 दिवसामध्ये आपल्याला हे पैसे पाठवता येणे शक्य आहे का त्यांच्या खात्यावरती विद्यार्थ्याच्या? कारण की हा त्यांच्या आर्थिक दुर्बल, बरोबर जयंत सपोर्ट करतो तुमचा मी, की त्यामुळं तातडीनं पुरवणी मागण्यामध्ये जर तरतूद केली असेल 100 कोटीची, 379 विद्यार्थी यामध्ये आहेत आणि आपल्याला लागतात किती? 5.96 कोटी रुपये. त्यामुळं तातडीनं या संदर्भातला निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अध्यक्ष महोदय, तातडीनं हा निर्णय घ्यावा ही विनंती. माननीय अध्यक्ष महोदय,
मी आत्ताच आपल्याला उत्तरात माननीय जयंत पाटील साहेबांची उत्तरं सांगितली. याची एक प्रक्रिया आहे. लगेच आपण जाहिरात करू. 31 मार्चच्या पूर्वी हे पैसे वितरित होतील आणि त्या विद्यार्थ्यांना मिळतील. या दृष्टीने मी आजच सूचना दिलेल्या आहे. आणि जे हॉस्टेलचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता त्या संदर्भात देखील मी सांगू इच्छितो की आपण आता यावर्षी नागपूर, अमरावती, मुंबई, छत्रपती संभाजीनगर विभागातील 500 मुलांची वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव पूर्वी शासनाने नियोजन विभागाकडे पाठवलेला आहे. ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. ज्या योजना ज्या पद्धतीचा निधी लागत असेल ते देण्याचा प्रयत्न आहे. 100 कोटी रुपये मागच्या वर्षीच्या पेक्षा जास्त निधीची पुरवणी मागणी डिसेंबरमध्ये मान्य करून या विद्यार्थ्यांचे अर्ज आपण निकाली लावत आहोत. हे मी सभागृहाला या ठिकाणी सांगू इच्छितो. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.